नमस्कार मंडळी, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बळीपूजन कसे करावे, बळीराजाची कथा, पत्नीने पतीचे औक्षण कसे करावे आणि त्यावेळी काय म्हणावे, तसेच बळीप्रतिपदेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर आपलं हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब जरूर करा। तर मंडळी, दिवाळी हा भारतातील सगळ्यात मोठा सण म्हणून समजला जातो। या सणाला घरात तसेच घराबाहेर तेलाचे लहान लहान दिवे पणत्या लावल्या जातात, घराबाहेर रांगोळ्या काढल्या जातात। व्यावसायिक दृष्टीने देखील दिवाळीला फार महत्त्व आहे। दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे बळीप्रतिपदा। या दिवशी दिवाळी पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त समजला जातो। कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीप्रतिपदा हा सण साजरा केला जातो। लोककल्याणकारी राजा बळीच्या पूजनाचा हा दिवस आहे। या दिवशी विक्रम संवत सुरू होतो। आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने देखील व्यापारी लोक ही नववर्षाची सुरुवात मानतात। या दिवशी गोवर्धन पूजाही करतात। या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापाऱ्यांचे नवे वर्षही देखील याच दिवशी सुरू होते। मंगल स्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात, काही ठिकाणी रात्रीही ओवाळतात। दिवाळीतील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक असा हा दिवस आहे। कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो। या दिवसाला दिवाळी पाडवा असे म्हणतात। या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन उदारमतवादी बळीराजांना जमिनीत म्हणजे पाताळात गाडले। बळीला पाताळाचे राज्य देऊन भगवान विष्णूंनी त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम हाती घेतले, अशी पौराणिक कथा आहे। आता पाहूया बळीप्रतिपदेची कथा। असुराचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचन नावाचा पुत्र होता। बळीराजा राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्रवान, विनयशील, प्रजादक्ष राजा होता। हा राजा दानशूरतेमध्ये अग्रेसर होता आणि देव विष्णूच्या समर्थनासाठी तसेच भक्तीसाठी प्रसिद्ध होता। त्याची शक्ती व संपत्ती इतकी वाढली की त्याने सर्व देवांचाही पराभव केला। देवी लक्ष्मीला दासी केले, त्यामुळे सर्व देवांचे वास्तव्य हरवले। मग बळीराजाला हरवण्यासाठी विष्णूची निवड करण्यात आली। एकदा त्याने जाहीर केले की तो यज्ञ होम हवन करेल आणि यज्ञ दरम्यान कोणालाही हवे ते भेट देईल। त्यानंतर भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे आपली 3 पावले मावतील एवढी जमीन देण्याची याचना केली। बळीने त्रिपाद भूमी वामनाला दिली। वामनाच्या 2 पावलांमध्ये तर पृथ्वी व स्वर्ग व्यापला। 3रे पाऊल कुठे ठेवू असे विचारताच बळीने आपले मस्तक नमून त्यावर 3रे पाऊल ठेवा असे वामनाला सांगितले। वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात दडपले आणि सर्व देवी देवतांना लक्ष्मीसह त्याच्या बंदिवासातून सोडवले। हे सर्व अश्विन वद्य त्रयोदशी ते अमावस्या या 3 दिवसांमध्ये घडले। लक्ष्मीची सुटका झाल्यावर ती कायम प्रसन्न राहावी म्हणून तिची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली। असे सांगितले जाते की अश्विन महिन्याच्या अमावस्येच्या रात्री लक्ष्मी देवी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासाची योग्य जागा शोधत असते। ज्या ठिकाणी स्वच्छता, रसिकता, पवित्रता असेल त्या ठिकाणी ती आकर्षित होते। तसेच ज्या घरात चारित्रवान, कर्तव्यनिष्ठ, धर्मनिष्ठ, देवभक्त, क्षमा पुरुष असतात आणि गुणवंती पतिव्रता स्त्रिया असतील अशा ठिकाणी, अशा घरी वास्तव्य करणे लक्ष्मी देवीला आवडते। वामन अवतार घेतलेल्या भगवान विष्णूने ज्यावेळी 3रे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवले होते त्यावेळी बळीराजाला पाताळात लोटण्यापूर्वी त्याने असा वर दिला होता की तुझी आठवण कायम राहावी म्हणून कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी पृथ्वी तलावरील लोक तुझ्या नावाने आनंदोत्सव साजरा करतील। भगवान विष्णूंनी बळीराजाला आशीर्वाद दिल्यानंतर दिवाळी सणाला जोडून बळीप्रतिपदा हा दिवस आपण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली। अत्यंत दानशूर परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बळीराजाला भगवान श्री विष्णूने वामनावतार घेऊन पाताळात गाडल्याचा हा दिवस कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा ही तिथी श्री विष्णूंनी बळीराजाच्या नावाने केली म्हणून या तिथीला बळीप्रतिपदा असे म्हटले जाते। बळीप्रतिपदा हा सण कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो। हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून देखील आपण साजरा करतो। या दिवशी बळीराजाचे रांगोळीच्या साहाय्याने चित्र काढून त्याची पूजा केली जाते। बळीराजाचे राज्य येऊ दे असे म्हटले जाते। भगवान श्रीकृष्णांचा मोठा भाऊ बलराम आणि बळी या 2 शब्दांमध्ये ल आणि ळ याचा खूप फरक आहे। बलराम हे शेतकरी लोकांचे प्रतिनिधित्व करतात, तर शेतकऱ्यांची नांगर, मुसळ ही हत्यारे आहेत। म्हणूनच इडापिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे
अशी म्हण प्रचलित झाली आहे। या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात, पाटाभोवती रांगोळी काढून पतीला पत्नी औक्षण करते आणि त्यानंतर पती आपल्या पत्नीला ओवाळणी म्हणून काहीतरी भेटवस्तू देत असतो। उत्तर भारतामध्ये या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते। श्रीकृष्णांच्या किंवा भगवान विष्णूंच्या देवळात ही पूजा केली जाते। या दिवशी अनेक पक्वान्न यांचा मिठाईचा नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो। या सणाला अन्नकूट असे देखील त्या ठिकाणी म्हटले जाते। या दिवशी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोकांसाठी नवी वर्षाची सुरुवात असते। लक्ष्मीपूजन या दिवशी व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात, परंतु जमा खर्चाच्या नवीन वह्या या दिवशीपासून सुरू केल्या जातात। या दिवशी या वह्यांना हळदी कुंकू अक्षता वाहून त्यांची पूजा केली जाते। मथुरेकडील लोक या दिवशी गोवर्धन पर्वताची देखील पूजा करतात। ज्यांना ते शक्य नसते ते लोक गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची सुद्धा पूजा करतात। दिवाळीचा चौथा दिवस म्हणजेच बळीप्रतिपदा। या दिवशी बळीराजाची पूजा केली जाते। मनातील वाईट भावना, दुसऱ्याविषयी वाईट कृत्य करण्याची भावना ही केवळ अज्ञानामुळे होते आणि देवाच्या कृपेमुळे यावर बंधने येऊन मनातील वाईट विचार नष्ट होतात, हे या सणाच्या निमित्ताने आपल्याला कळून येते। श्रीकृष्णांनी या दिवशी गोवर्धन पूजेची सुरुवात केली होती, म्हणजेच निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची ही सुरुवात समजली जाते। आपल्याला निसर्ग दररोज काही ना काही देत असतो। त्यांनी या निमित्ताने त्यांचे आभार मानणे हा त्यामागचा उद्देश आहे। म्हणून आपण बळीप्रतिपदा हा सण साजरा करतो। या दिवशी लोक नवीन वस्त्रे नेसून दिवस आनंदाने घालवतात। या दिवशी खेळ खेळले जातात, म्हणूनच बळीप्रतिपदेला जीवत प्रतिपदा असे देखील नाव मिळाले आहे। या दिवशीची आणखी एक आख्यायिका अशी आहे की एकदा बळीप्रतिपदेच्या दिवशी शंकरांनी पार्वतीला द्यूत खेळण्यास प्रारंभ केला होता। भगवान शंकर या खेळात हरले आणि वल्कले प्रदान करून ते गंगागिरी जाण्यासाठी बाहेर पडले। कार्तिकेय याला हे समजले आणि त्यांनी त्याच्या पित्याकडून शिकून घेतले आणि पार्वतीबरोबर घेऊन शंकराने हरवलेल्या वस्तू परत मिळवल्या आणि त्या त्यांनी शंकराला नेऊन दिल्या। त्यानंतर भगवान गणेशाने शंकर व कार्तिकेय यांच्याबरोबर द्यूत खेळून त्या वस्तू पुन्हा जिंकल्यावर त्या आईला नेऊन दिल्या। अशा प्रकारे पूर्ण सर्वस्व हरल्यावर भगवान शंकर हरिद्वार या ठिकाणी गेले। त्या ठिकाणी भगवान विष्णूंच्या सूचनेवरून 3 भाषांची विद्या त्यातील भाषांपैकी एका भाषेचे भगवान विष्णूंनी रूप धारण केले होते। ही नवीन द्यूत विद्या घेऊन भगवान शंकर पुन्हा घरी आले आणि त्यांनी पार्वतीला खेळायला सांगितले। शिव पार्वतीच्या या खेळाची आठवण म्हणून या दिवशी द्यूत खेळण्याची प्रथा पडली। अशा प्रकारे आपण हा दिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो। आता पाहूया बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा हा दिवस कसा साजरा करतात त्याची पद्धत। तर हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक समजला जातो। यामुळे या दिवशी कोणताही नवीन उद्योगधंदा, व्यवसाय, उपक्रम सुरू करणे शुभ समजले जाते। या दिवशी व्यापारी लोक नवीन वर्षाची सुरुवात म्हणून त्यांच्या हिशोबांच्या वयांची पूजा करून सुरुवात करतात। या दिवशी सवाष्णी स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात। या दिवशी गोवर्धनाची पूजा केली जाते। भगवान श्रीकृष्ण, इंद्र, गायी, वासरांची पूजा केली जाते। या दिवशी गायी वासरांना सजवले जाते, त्यांच्या शिंगांना रंग दिला जातो। नंतर या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते। ज्यांना गोवर्धन पर्वतापर्यंत जाण्यास शक्य नाही ते लोक शेणापासून गोवर्धन पर्वत तयार करतात आणि या पर्वतावर फुले अर्पण करतात। जवळच भगवान श्रीकृष्ण, इंद्र, गायी, वासरे, राधा यांची देखील पूजा करून प्रसाद बनवला जातो। ही पूजा मुख्यत्वे उत्तर भारतात केली जाते। या दिवशी राजा बळीचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते। दुःखातून सुखाचे राज्य येऊ दे अशा प्रकारची प्रार्थना या दिवशी केली जाते। तसेच दिवे पणते लावले जातात। या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो। कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा म्हणजेच बळीप्रतिपदा हा दिवस आर्थिकदृष्ट्या व्यावसायिकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात समजली जाते। व्यापारी लोक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांच्या हिशोबाच्या वया यांची पूजा करतात। या दिवशी हिशोबाच्या वयांची पूजा करून नवीन वयांची सुरुवात केली जाते। या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणि मिठाईचा नैवेद्य अर्पण केला जातो। या दिवशी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून त्याला नैवेद्य दाखवला जातो, म्हणजेच त्याच्या क्षुधा तृष्णा शांत केल्या जातात। त्यानंतर वर्षभर बळीराजाने आपल्या काळ्या शक्तीच्या बळावर म्हणजेच जमिनीद्वारे पृथ्वीवरील जीवांना त्रास न देता इतर वाईट शक्तींना शांत म्हणजेच आपल्या ताब्यात ठेवून
त्यांना दिलेल्या पाताळाच्या राज्यातच गुण्यागोविंदाने नांदावे, हा त्याच्या प्रतिमेच्या पूजेमागील भाव असतो। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।